आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। श्री ब्रह्मा पुराण या पुराणाचे वक्ता श्री लोमहर्षण ऋषी जी आहेत, जे श्री व्यास ऋषींचे शिष्य झालेले आहेत, ज्यांना सूतजी देखील म्हटले जाते। श्री लोमहर्षणजी म्हणजे सूतजी यांनी सांगितले आहे की हे ज्ञान प्रथम श्री ब्रह्माजींनी दक्षादी श्रेष्ठ मुनींना ऐकवले होते, तेच मी ऐकवत आहे। या पुराणाच्या सृष्टीचे वर्णन नावाच्या अध्यायामध्ये पृष्ठ 277 ते 279 पर्यंत म्हटले आहे की श्री विष्णूजी सर्व विश्वाचे आधार आहेत, जे ब्रह्मा, विष्णू आणि शिवरूपामध्ये जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात। त्या भगवान विष्णूंना माझा नमस्कार आहे, जी नित्य सत्सत स्वरूप तसेच कारणभूत अव्यक्त प्रकृती आहे, तिलाच प्रधान म्हणतात। तिच्यापासूनच पुरुषाने हे विश्व निर्माण केले आहे। अमित तेजस्वी ब्रह्माजींनाच पुरुष समजावे। ते समस्त प्राणीमात्रांच्या सृष्टीची निर्मिती करणारे भगवान नारायण यांच्या आश्रित आहेत। स्वयंभू भगवान नारायण यांनी पाण्याची सृष्टी केली। नारायणपासून उत्पन्न झाल्यामुळे पाण्याला नार म्हटले जाऊ लागले। भगवान यांनी सर्वात अगोदर पाण्यावर विश्राम केला, त्यामुळेच भगवानांना नारायण म्हटले जाते। भगवान यांनी पाण्यामध्ये आपली शक्ती सोडली, त्यापासून एक सुवर्णमय अंडे प्रकट झाले, त्यामध्येच स्वयंभू ब्रह्माजींची उत्पत्ती झाली असे ऐकण्यात येते। 1 वर्षापर्यंत अंड्यामध्ये निवास करून श्री ब्रह्माजींनी त्याचे 2 तुकडे केले। त्यातील एका तुकड्यापासून धूलोक बनले आणि दुसऱ्यापासून भूलोक। त्यानंतर ब्रह्माजी यांनी आपल्या रोषाने रुद्रास प्रकट केले। वरील ज्ञान लोमहर्षण ऋषी म्हणजे सूतजीने सांगितलेले आहे, जे ऐकलेले ऐकवलेले म्हणजे लोकवेद आहे, जे पूर्ण नाही, कारण वक्ता म्हणत आहे की असे ऐकलेले आहे। म्हणूनच पूर्ण माहितीसाठी श्री देवी महापुराण, श्री शिव महापुराण, श्रीमद भगवद गीता, 4ही वेद आणि पूर्ण परमात्मा यांच्याद्वारे सांगितलेले तत्वज्ञान, ज्याला स्वसमवेद अर्थात कबीरवाणी म्हणजे कबीरवाणी म्हटले जाते, यासाठी कृपया वाचा गहरी नजर गीता में, परमेश्वर का सार संदेश, परिभाषा प्रभु की आणि पुस्तक यथार्थ ज्ञान प्रकाश में। वास्तविक ज्ञान कलियुगामध्ये स्वतः प्रकट होऊन कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांनी आपला विशेष शिष्य श्री धर्मदास साहेबजी बांधवगडवाले यांना पुन्हा व्यवस्थितपणे सांगितले, जे याच पुस्तकातील सृष्टी रचनामध्ये वर्णित आहे। कृपया तेथे वाचा। श्री पाराशरजी यांनी काल ब्रह्मला परब्रह्म देखील म्हटले आहे, तसेच ब्रह्म आणि विष्णू देखील म्हटले आहे आणि यालाच अनादी अर्थात अमर देखील म्हटले आहे। या ब्रह्म अर्थात कालचा जन्म मृत्यू होत नाही, यावरूनच ऋषी पाराशरची बालबुद्धी सिद्ध होते। विचार करा, विष्णू पुराणाचे ज्ञान एका ऋषींद्वारे सांगितले गेलेले आहे, ज्यांनी लोकवेद ऐकलेले बोललेले ज्ञान अर्थात दंतकथांच्या आधारावर सांगितलेले आहे, तर ब्रह्मा पुराणाचे ज्ञान श्री लोमहर्षण ऋषींनी दक्षादी ऋषींकडून जे ऐकले ते लिहिलेले आहे। म्हणूनच ही वरील दोन्ही पुराणे विष्णू पुराण व ब्रह्मा पुराण समजून घेण्यासाठी श्री देवी पुराण आणि श्री शिवपुराणांचा आधार घेतला जाईल, जे स्वतः श्री ब्रह्माजी यांनी आपला पुत्र नारदजी यांना सांगितले होते, जे श्री व्यास ऋषींद्वारे ग्रहण झाले आणि लिहिले गेले। इतर पुराणांचे ज्ञान श्री ब्रह्माजी यांच्या ज्ञानासारखं होऊ शकत नाही। म्हणूनच इतर पुराण समजण्यासाठी श्री देवी पुराण आणि श्री शिवपुराण यांची मदत घेतली जाईल, कारण की हे ज्ञान दक्षादी ऋषींचे पिता श्री ब्रह्माजी यांच्याकडून दिले गेले आहे। श्री देवी पुराण व श्री शिवपुराण समजण्यासाठी श्रीमद भगवद गीता आणि 4ही वेदांची मदत घेतली जाईल, कारण की हे ज्ञान स्वतः कालरूपी ब्रह्म भगवानद्वारे दिले गेले आहे, जो ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा उत्पत्तीकर्ता अर्थात पिता आहे। पवित्र वेद आणि पवित्र श्रीमद भगवद गीताजी यांचे ज्ञान समजून घेण्यासाठी स्वसमवेद म्हणजेच सूक्ष्म वेदाची मदत घ्यावी लागेल, जे कालरूपी ब्रह्मचे उत्पत्तीकर्ता अर्थात पिता परम अक्षर ब्रह्म म्हणजे कबीरदेव यांनी प्रदान केलेला आहे, जो कबीरगिरीही कबीरवाणीद्वारे स्वतः सत्पुरुष म्हणजे पूर्ण ब्रह्म यांनी प्रकट होऊन सांगितला होता। ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 16 ते 20 पर्यंत याचे प्रमाण आहे। तसेच श्रीमद भगवद गीतामध्ये भगवान काल म्हणजेच ब्रह्मने आपली स्थिती स्वतःच सांगितलेली आहे, जी सत्य आहे।
गीता अध्याय 15 श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की मी म्हणजे कालरूपी ब्रह्म आपल्या 21 ब्रह्मांडांमध्ये जेवढेही प्राणी आहेत त्यात श्रेष्ठ आहे. ते भलेही स्थूल शरीरामध्ये नाशवान आहेत, या आत्मारूपामध्ये अविनाशी आहेत. म्हणूनच लोकवेदांच्या म्हणजे ऐकलेले बोललेले ज्ञान आधाराने मला पुरुषोत्तम मानतात. वास्तविक पुरुषोत्तम तर माझ्यापेक्षा क्षरपुरुष अर्थात काल आणि अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्म पेक्षाही अन्यच आहे. त्यांनाच वास्तवामध्ये परमात्मा किंवा भगवान म्हटले जाते. तीनही लोकांमध्ये प्रवेश करून तेच सर्वांचे पालन पोषण करतात. तेच वास्तवामध्ये अविनाशी परमेश्वर आहेत. गीता अध्याय 15 श्लोक 16-17. गीता ज्ञानदाता ब्रह्म स्वतः सांगत आहे की हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत हे तू जाणत नाहीस, मी मात्र जाणतो. श्रीमद भगवत गीता अध्याय 4 श्लोक 5 आणि अध्याय 2 श्लोक 12 मध्ये याचे प्रमाण आहे. तसेच अध्याय 7 श्लोक 18 मध्ये स्वतःच्या साधनेलाही अनुत्तमम अति अश्रेष्ठ सांगितलेली आहे. म्हणूनच अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटले आहे की हे अर्जुन, सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्यांच्या कृपेनेच तुला परमशांती प्राप्त होईल आणि कधीही नष्ट न होणाऱ्या लोकात म्हणजेच सतलोकास प्राप्त होशील. अध्याय 15 श्लोक 4 मध्ये सांगितले आहे की जेव्हा तुला तत्वदर्शी संतांची प्राप्ती होईल, ज्यांचे प्रमाण गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये आणि अध्याय 15 श्लोक 1 मध्ये वर्णित आहे, त्यानंतर त्या परमपद परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे, जेथे गेलेले साधक पुन्हा परतून या जगतामध्ये येत नाहीत, अर्थात पूर्ण मोक्ष प्राप्त करतात. ज्या परमेश्वर यांच्याकडून या सर्व संसाराची उत्पत्ती झालेली आहे आणि तेच सर्वांचे पालन पोषण करणारे आहेत. मी म्हणजे गीता ज्ञानदाता ब्रह्मरूपी काल सुद्धा त्याच आदिपुरुष परमेश्वरांच्या शरणात आहे. पूर्ण विश्वासाने त्यांचीच भक्ती साधना अर्थात पूजा केली पाहिजे.